नमस्कार, मी सहाय्यक प्राध्यापक संदीप लोखंडे, आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे. आज आपण लिक्विडेशन ऑफ कंपनी या कॉर्पोरेट अकाउंटिंग या विषयातील 5वा व्हिडिओ करतो. या टॉपिकवर आपण पहिल्या 4 व्हिडिओमध्ये आपण लिक्विडेशन ऑफ कंपनीचा अकाउंटिंगचा जो थेरॉटिकल भाग आहे अकाउंटिंगसाठी लागणारा तो बघितलाय. त्याच्यानंतर आपण 3 प्रॉब्लेम बघितलेत, ज्यामध्ये लिक्विडेशन ऑफ कंपनीचा आपण प्रॉब्लेम कसा सोडवणार, लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट, त्याच्या काही ऍडजस्टमेंट सुद्धा आपण बघितल्यात. आज आपण या टॉपिकच्या शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण या टॉपिकवरती एमसीक्यू कशा स्वरूपात येऊ शकतात ते बघणार आहे. एकूण 39 एमसीक्यू आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. काही एमसीक्यू आपण जे प्रॉब्लेम जे आधीचे घेतलेत त्यामध्ये त्याच्या आधारे जे सोडवू शकणार आहे ते आपण या ठिकाणी रिपीट केले नाहीयेत. तर या ठिकाणी आणखी वेगळे एमसीक्यू जे आहेत ते आपण बघतोय. क्वेश्चन नंबर फर्स्ट, लिक्विडेशन मीन्स. ऑप्शन ए, sale of company. B, acquiring the company. C, winding up of the company. D, none of the above. ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन सी, वाइंडिंग अप ऑफ द कंपनी. म्हणजे कंपनी बंद करण्याची प्रक्रिया बंद करणे म्हणजे लिक्विडेशन. क्वेश्चन नंबर 2, लिक्विडेशन विदाउट इंटरव्हेन्शन ऑफ ए कोर्ट इज नोन ॲज. ऑप्शन ए, voluntary liquidation. Option B, compulsory liquidation. Option C, winding up under the supervision of court. D, none of the above. ह्याचा करेक्ट आन्सर असणार आहे व्हॉलंटरी लिक्विडेशन. कंपनी शेअर म्हणजे त्या ठिकाणी भागधारक जे असतात ते स्वइच्छेने सांगतात, ठराव करतात आणि ही कंपनी आपण बंद करू. कोर्टाने सांगितल्यानंतर जे वाइंडिंग अप होत त्याला आपण कंपल्सरी वाइंडिंग अप आपण म्हणतो त्याला, किंवा वाइंडिंग अप अंडर द सुपरविजन ऑफ कोर्ट म्हणतो. फॉर पासिंग ए स्पेशल रिझोल्युशन ऑन लिक्विडेशन ए नोटीस ऑफ डॅश मस्ट बी गिव्हन. ऑप्शन ए, 7 days. बी, 1 month. सी, 6 month. डी, 14 days. ह्याचा आन्सर असणार आहे लिक्विडेशनचा आपल्याला ठराव पास करण्यासाठी आपण जी मीटिंग बोलवतो, जी सभा बोलवतो, त्याची नोटीस सर्व शेअर होल्डर्सला ऍटलिस्ट 14 days बिफोर गेली पाहिजे. 14 दिवस पूर्वी नोटीस जाणं आवश्यक असतं. क्वेश्चन नंबर 4, डॅश इज अपॉइंटेड ऍट द टाइम ऑफ लिक्विडेशन. ऑप्शन ए, डायरेक्टर. बी, लिक्विडेटर. सी, एजंट. डी, नन ऑफ द अबव. आन्सर असणार आहे लिक्विडेटर. लिक्विडेटरची अपॉइंटमेंट केली जाते लिक्विडेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी. क्वेश्चन नंबर 5, काही प्रश्न आपण एकच आन्सर असेल पण तो 2 पद्धतीने प्रश्न कसा येऊ शकेल ते आपण बघतोय. ए पर्सन हु इज इंटरेस्टेड with the job of realizing the assets and discharge of liabilities in the process of liquidation is called as. Option A, liquidator. B, director. C, agent. D, none of the above. Answer असणार आहे liquidator. Question number 6, which of the following responsibility are entrusted to the liquidator? Option A, realizing the amount from sale of assets. B, payment of liabilities. C, forfeiture of shares. D, all of the above. लिक्विडेटरच्या जबाबदारी कोणत्या असतात लिक्विडेशनच्या प्रोसेसमध्ये? ऑप्शन ए सुद्धा त्याचा आन्सर येतं, रिअल म्हणजे ऍसेट सर्व विकणं. सेकंड पॉइंट आहे पेमेंट. कंपनीचे जे पेमेंट्स आहेत ते करण्याची जबाबदारी सुद्धा कोणाची असते? लिक्विडेटरची असते लिक्विडेशनच्या वेळेस. शेअर्स फॉरफिट करण्याचा अधिकार लिक्विडेटरला असतो का? तर असतो. जर काही शेअर्सला कॉल केला आणि त्यांनी ते शेअर्सची कॉल मनी पेड केला नसेल तर शेअर्स ते फॉरफिट करण्याचा अधिकार सुद्धा लिक्विडेटरला असतो. म्हणजे याचा आन्सर असणार आहे ऑल ऑफ द अबव. लिक्विडेशनच्या वेळेस क्वेश्चन नंबर 7, कॉन्ट्रीब्युटरी इज ए. कॉन्ट्रीब्युटरी आपण कोणाला म्हणतो लिक्विडेशन डिक्लेअर झाल्यानंतर? ऑप्शन ए,
अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, बी डिबेंचर होल्डर्स, सी लिक्विडेटर, डी शेअर होल्डर्स. याचा आन्सर असणार आहे शेअर होल्डर्स. शेअर होल्डर्सनी कॉन्ट्रीब्युट केलेलं असतं कॅपिटलमध्ये. लिक्विडेशन डिक्लेअर झाल्याच्या नंतर त्यांना कॉन्ट्रीब्युटरी आपण ओळखतो. क्वेश्चन नंबर 8. Liquidator's final statement of account is prepared by option A director, B liquidator, C manager, D none of the above. Liquidator's final statement of account कोण तयार करतो? तर लिक्विडेटरच तयार करतो. करेक्ट आन्सर आहे लिक्विडेटर. क्वेश्चन नंबर 8. Dash is prepaid to record the receipts and payments on liquidation. Option A revaluation account, B realization account, C liquidator's final statement of account, D profit and loss account. आन्सर असणार आहे liquidator's final statement of account. Question number 10. Liquidator's final statement of account is prepared in the form of. Liquidator's final statement of account आपण जे तयार करतो ते कोणत्या फॉर्म मध्ये तयार करतो? ऑप्शन ए प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बी रिव्हॅल्युएशन अकाउंट, सी रिअलायझेशन अकाउंट, डी रिसीट अँड पेमेंट अकाउंट और कॅश अकाउंट. कशा कोणत्या फॉर्म मध्ये आपण तयार करतो? तर हे जे तयार करतो ते आपण कोणत्या फॉर्म मध्ये तयार करतो? रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट साइडला सर्व आपल्याकडे कॅश जी येणार आहे लिक्विडेशनच्या वेळेस ती, आणि जे पेमेंट्स आपण करणार आहे ते सर्व पेमेंट साइडला लिहितो. म्हणजेच या ठिकाणी रिसीट अँड पेमेंट अकाउंट और कॅश अकाउंट हे आन्सर असणार आहे. क्वेश्चन नंबर 11. At the time of commencement of liquidation, statement of affairs is prepared by option A director or officer, B liquidator, C creditor, D all of the above. लिक्विडेटर्स फायनल स्टेटमेंट ऑफ अकाउंट आणि स्टेटमेंट ऑफ अफेअर्स दोन्ही मध्ये फरक आहे. ज्यावेळेस लिक्विडेशन डिक्लेअर केलं जातं त्यावेळेस कंपनीनी ज्यावेळेस लिक्विडेटरची अपॉइंटमेंट होती त्यावेळेस कंपनीतील व्यक्तींनी हे लिक्विडेटरला स्टेटमेंट ऑफ अफेअर्स सबमिट करायचं असतं 21 दिवसाच्या आत, आणि हे तयार करण्याची जबाबदारी कोणाची असती? डायरेक्टर आणि ऑफिसर जे कंपनीतले असतील त्यांची जबाबदारी असते. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 12. डिबेंचर होल्डर्स आर डॅश ऑफ ए कंपनी. ऑप्शन ए सेक्युअर्ड क्रेडिटर्स, बी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, सी ओनर, डी मे बी ए और बी. म्हणजे सेक्युअर्ड पण असू शकतात किंवा अनसेक्युअर्ड पण असू शकतात, आणि आन्सर असणार आहे मे बी ए और बी. कारण डिबेंचर्स हे सेक्युअर्ड पण असू शकतील किंवा अनसेक्युअर्ड पण असू शकतात. क्वेश्चन नंबर 13. On liquidation, when company is solvent, debenture interest is paid up to the date of. कंपनी जर सॉल्व्हंट असेल म्हणजे आपण इक्विटी शेअर होल्डर्स पर्यंत पेमेंट करू शकत असेल, इक्विटी शेअर होल्डर्सला पूर्ण नाही पण काही प्रमाणात आपण पेमेंट करू शकत असेल, तर आपण डिबेंचरचे इंटरेस्ट कोणत्या तारखेपर्यंत देणार? ऑप्शन ए लास्ट बॅलन्स शीट डेट, B repayment date, C closing date, D none of the above. लास्ट बॅलन्स शीट डेटलाच आपण कमेन्समेंट ऑफ लिक्विडेशन डेट असं सुद्धा म्हणतो. ह्याचा आन्सर असणार आहे जर कंपनी सॉल्व्हंट असेल तर डिबेंचर इंटरेस्ट हे पेड केलं जातं रिपेमेंटच्या डेट पर्यंत. ज्या दिवशी डिबेंचर्सला त्यांची रक्कम परत केली जाईल त्या दिवसापर्यंत व्याज दिलं जातं जर कंपनी सॉल्व्हंट असेल तर. नसेल तर काय? क्वेश्चन नंबर 14 मध्ये तोच पॉइंट घेतलाय आपण. ऑन लिक्विडेशन व्हेन कंपनी इज इनसॉल्व्हंट, डिबेंचर इंटरेस्ट इज पेड अप टू द डेट ऑफ डॅश. ऑप्शन ए लास्ट बॅलन्स शीट डेट ऑब्लिक करून त्या ठिकाणी घेतलंय आपण कमेन्समेंट ऑफ वाइंडिंग अप म्हणजेच कमेन्समेंट ऑफ लिक्विडेशन, बी रिपेमेंट डेट, डी क्लोजिंग डेट, आणि लास्ट नन ऑफ द अबाव. आन्सर असणार आहे याचा लास्ट बॅलन्स शीट डेट ऑब्लिक म्हणजेच काय कमेन्समेंट ऑफ वाइंडिंग अप डेट. क्वेश्चन नंबर 15. The expenses which are incurred by the company during the period of its winding up on meeting the legal requirement are called as. Option A
वाइंडिंग अप कॉस्ट, बी लीगल एक्सपेन्सेस, सी डिझोल्युशन एक्सपेन्सेस, डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणारे लीगल एक्सपेन्सेस. When the realizable value of secured asset is more than amount payable to secured creditors, such creditors are known as. आपल्याला आपण जी ऍसेट सिक्युरिटी म्हणून एखाद्या सेक्युअर्ड क्रेडिटर्सला दिलेली आहे, ती ऍसेट विकून जी रक्कम आली आहे ती सेक्युअर्ड क्रेडिटर्स पेक्षा जास्त असेल तर काय, तर त्या क्रेडिटर्सला आपण काय म्हणणार. ऑप्शन ए पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, बी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, सी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डी नन ऑफ द अबाव. ऍसेट विकून जर क्रेडिटर्सचं पूर्ण पेमेंट करता येत असेल, ऍसेट विकून आलेत 1,00,000 आणि क्रेडिटर्सची रक्कम जर असेल 80,000च, त्यांना सिक्युरिटी दिलेले ऍसेट विकून किती आलेत 1,00,000, 1,00,000तून 80,000 आपण देऊ शकतो, याचा अर्थ ते काय होतात फुल्ली सेक्युअर्ड. तोच पॉइंट आहे इथं. जर ऍसेट विकून सेक्युअर्ड क्रेडिटर्स पूर्ण पेमेंट करता येत असतील तर त्याला काय म्हणायचं फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. आणि आन्सर असणारे ऑप्शन बी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. When the realizable value of secured asset is less than the amount payable to secured creditors, such creditors are known as. सेक्युअर्ड क्रेडिटर्सची जी रक्कम आहे त्याच्यापेक्षा त्यांना सिक्युरिटी दिलेली जी ऍसेट आहे ती विकून रक्कम कमी आली. मग अशी आपण बघितलेलं उदाहरण, सेक्युअर्ड क्रेडिटर्स 80,000 त्यांना आणि प्लांट अँड मशिनरी दिलेली आहे सिक्युरिटी म्हणून, ती विकून रक्कम आली 50,000. तर 50,000तून आपण किती रक्कम देऊ शकतो, 50च देऊ शकतो. पण त्यांचं देणं एकूण द्यायचं किती 80,000. 80,000तून 50,000च आपण दिले, म्हणजे पार्टली रक्कम दिली आपण. चेक करा इथं ऑप्शन काय. ऑप्शन ए पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, बी फुल्ली सेक्युअर्ड क्रेडिटर्स, सी प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणारे पार्टली सेक्युअर्ड क्रेडिटर्स. क्वेश्चन नंबर 18. आफ्टर द पेमेंट ऑफ सेक्युअर्ड क्रेडिटर्स, balance amount of partly unsecured creditors is paid with the payment of. Option A liquidation expenses, B preferential creditors, C unsecured creditors, D preference shareholder. आन्सर असणारे unsecured creditors. unsecured creditors बरोबर partly unsecured creditors पेमेंट केलं जाईल. Preferential creditors includes option A all amount due to within 12 months before of commencement of liquidation. जे काही तुम्ही गव्हर्नमेंटला देणं लागत असाल, कोणता इन्कम टॅक्स असेल, जीएसटी असेल किंवा आणखी इतर कोणतेही टॅक्स असतील, कस्टम ड्युटी असेल, एक्सपोर्ट, म्हणजे जी रक्कम तुम्ही गव्हर्नमेंटला देऊ लागता लिक्विडेशन डिक्लेअर सुरू होण्यापूर्वीच्या 12 महिन्यामध्ये ती. ऑप्शन बी ऑल वेजेस or salary due to employee for the payment period not exceeding 4 months. सॅलरी आणि वेजेस एम्प्लॉईला जे द्यायचं असतील पण 4 महिन्यापेक्षा जास्त नाही. सी अमाऊंट पेएबल अंडर वर्कमॅन कॉम्पन्सेशन ऍक्ट 1923. नेक्स्ट डी अमाऊंट पेएबल टू एम्प्लॉई अंडर प्रोव्हिडंट फंड ऍक्ट. ई ऑल ऑफ द अबाव. ऍक्च्युअली इथं एक ऑप्शन वाढवलाय, 4च ऑप्शन असतात, पण हे 4ही पॉइंट वरचे जे आहेत हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये येतात, म्हणजे आन्सर असणारे ऑल ऑफ द अबाव. हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये कोणते पॉइंट यावेत त्यासाठी हा प्रश्न घेतलेला आहे आपण. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन प्रेफरन्शियल क्रेडिटर्स. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये कोणते पॉइंट येत नाहीत यापैकी. ऑप्शन ए सांगितलाय इन्कम टॅक्स, बी गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजे जीएसटी, सी आउटस्टँडिंग वेजेस फॉर 4 months, डी आउटस्टँडिंग रिपेअर्स. म्हणजे प्रेफरन्शियल क्रेडिटर्सचा अशा 2 पद्धतीने प्रश्न विचारता येऊ शकतो. सेम असाच अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. आता यापैकी कोणते प्रेफरन्शियल क्रेडिटर्स नाहीयेत, तर आन्सर असणारे लास्ट आउटस्टँडिंग रिपेअर्स. हे प्रेफरन्शियल क्रेडिटर्स मध्ये येणार नाही. प्रेफरन्शियल क्रेडिटर्स इज अल्सो ऑप्शन ए सेक्युअर्ड क्रेडिटर्स, डिबेंचर, बी डिबेंचर होल्डर्स, सी अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स, डी नन ऑफ द अबाव. आन्सर असणारे अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स
प्रेफरन्शियल क्रेडिटर्स म्हणजे कोण असतात की ज्यांना फक्त क्रेडिटर्सचं पेमेंट करताना प्राधान्य दिलं जातं, त्यांना सिक्युरिटी म्हणून कुठलीही ऍसेट दिलेली नसती. फक्त दे हॅव द प्रेफरन्शियल they have given the preference at the time of payment of creditors. त्यामुळे ह्यांना सिक्युरिटी कोणतीच नसती. त्यामुळे हे सुद्धा काय अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचाच एक प्रकार आहेत. नेक्स्ट, while calculating liquidators remuneration, the preferential creditors are also treated as option A debenture holders, B equity shareholders, C secured creditors, D unsecured creditors. आन्सर असणारे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. तोच आन्सर तेच आहे, पण दोन वेगळ्या पद्धतीने प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो ते आपण बघतो. क्वेश्चन नंबर 23. Preference shareholder have a preferential right at the time of option A repaying the capital, B paying the dividend, C A and B म्हणजे वरचे दोन्ही ऑप्शन, D none of the above. प्रेफरन्स शेअरहोल्डरला प्राधान्य दिलं जातं ऍट द टाइम ऑफ रिपेमेंट ऑफ कॅपिटल अँड ऑल्सो ऍट द टाइम ऑफ पेमेंट ऑफ डिव्हिडंड. म्हणजे ऑप्शन आन्सर असणारे ऑप्शन सी ए अँड बी. प्रेफरन्स डिव्हिडंड इज पेड अप टू ऑप्शन ए रिपेमेंट डेट, सी कमेन्समेंट डेट ऑफ लिक्विडेशन म्हणजेच लास्ट बॅलन्स शीट डेट आपण ह्याला म्हणू शकतो, सी मे बी ए और बी, डी नन ऑफ द अबव. प्रेफरन्स शेअर होल्डरचा डिव्हिडंड दिला जातो लास्ट बॅलन्स शीट डेट पर्यंत म्हणजेच कमेन्समेंट डेट ऑफ लिक्विडेशन. लास्ट बॅलन्स शीट डेट बॅलन्स शीट जी तयार केली त्यानंतरच लिक्विडेशन डिक्लेअर होतं. If cash is not sufficient for the payment of all claimants, the company can make a call on option A debentures, B partly paid shares, C fully paid shares, D none of the above. आन्सर असणार या ऑप्शन पैकी करेक्ट ऑप्शन कोणता आहे? कोणाला आपण कॉल करू शकतो? तर आपण पार्टली पेड अप जे शेअर्स असतील त्यांना. क्वेश्चन नंबर 26. Amount of call in advance on equity shares should be paid before the payment of option A debenture holders, B equity shareholders, C unsecured creditors, D preferential creditors. कोणाला आपण कोणाच्या आधी म्हणजे कॉल इन ऍडव्हान्स जर आला असेल इक्विटी शेअर्स वरती तो पेमेंट कशाच्या आधी करायचा आहे? ऍडव्हान्स कशाचा आहे? इक्विटी शेअर होल्डर्स कडून आलेला आहे, तर मग तो इक्विटी पेमेंटच्या आधीच केला जाईल. जर हा ऍडव्हान्स कॉल इन ऍडव्हान्स प्रेफरन्स शेअर्सवरचा असेल तर प्रेफरन्स शेअर्सचं पेमेंट करण्याच्या आधी कॉल इन ऍडव्हान्स ऑन प्रेफरन्स शेअर्स पेड केला जाईल. आता कोणता कॉल इन ऍडव्हान्स आहे? ऑन इक्विटी शेअर्स. त्यामुळे इक्विटी शेअर्सचं पेमेंट करण्यापूर्वी कॉल इन ऍडव्हान्सचं पेमेंट करायचं आणि त्यानंतर इक्विटी शेअर होल्डर्सचं. क्वेश्चन नंबर 27. बँक ओव्हरड्राफ्ट इज ए ऑप्शन ए प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, बी अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, सी सेक्युअर्ड क्रेडिटर्स, डी नन ऑफ द अबव. आन्सर असणारे अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स. बँक ओव्हरड्राफ्ट असेल, बिल्स पेएबल असेल, क्रेडिटर्स असतील, ह्या सर्व काय तर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सचे एक्झाम्पल्स आहेत. क्वेश्चन नंबर 28. इफ डिबेंचर्स आर सेक्युअर्ड, आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर इज पेड ऍज. जर डिबेंचर सेक्युअर्ड असेल तर त्याच्यावरचं इंटरेस्ट काय म्हणून पेड केलं जाईल? ऑप्शन ए प्रेफरन्शियल क्रेडिटर्स, बी अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स, सी सेक्युअर्ड क्रेडिटर्स, डी नन ऑफ द अबव. डिबेंचर सेक्युअर्ड असतील तर आउटस्टँडिंग इंटरेस्ट सुद्धा त्याबरोबरच पेड केलं जाईल, म्हणजे सेक्युअर्ड क्रेडिटर्स म्हणूनच पेड केले जातील. If debentures are secured and having a floating charge on all assets, debenture is paid before the payment of option A preferential creditors, B unsecured creditors, C secured creditors, D none of the above. डिबेंचर सेक्युअर्ड आहेत पण चार्ज कसं दिलाय? फ्लोटिंग चार्ज ऑन ऑल ऍसेट्स दिलाय. एका स्पेसिफिक ऍसेटचा दिलाय का? नाही, फ्लोटिंग चार्ज सर्वच ऍसेट्स आहे. तर या अशा वेळेस पेमेंट हे पेमेंट साइडलाच केलं जातं आणि कशाच्या आधी पेमेंट केलं जाईल तर अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सच्या आधी पेमेंट केलं जाईल. एखादी स्पेसिफिक ठराविक ऍसेट दिली असेल तरच सेक्युअर्ड क्रेडिटर्स मध्ये डिबेंचर्सचं पेमेंट केलं जातं. सर्व ऍसेटचा चार्ज तो सगळ्यांनाच असतो. त्यामुळं पेमेंट कधी केलं जाईल? अनसिक्युअर्ड क्रेडिटर्सच्या आधी. क्वेश्चन नंबर 30.
The plant and machinery is given as security for secured creditors, which is realized by liquidator for rupees 75,000. Amount of secured creditors was rupees 1 lakh. Find out the amount of partly unsecured creditors. काय सांगितलंय आपण प्लांट अँड मशिनरी सिक्युरिटी म्हणून सिक्युअर्ड क्रेडिटर्सला दिलेले आहेत आणि ते विकून रक्कम आली 75,000 आणि सेक्युअर्ड क्रेडिटर्सची रक्कम आहे 1 लाख. तर या 1 लाखापैकी आता किती सेक्युअर्ड आहेत आणि किती अनसेक्युअर्ड आहेत आपण मगाशीच बघितलं. 1 लाखातून सेक्युअर्ड ऍसेट विकून जी रक्कम आली ती किती आहे 75,000. एवढेच पेड करणार आपण सेक्युअर्ड म्हणून. मग राहिले किती सेक्युअर्ड क्रेडिटर्स किती 1 लाख. सिक्युरिटीच्या अगेन्स्ट आपण पेमेंट किती करू शकतो त्या असेट पासून 75,000. राहिले किती 25,000 हे असणार आहेत अनसेक्युअर्ड क्रेडिटर्स. म्हणजे ऑप्शन सी हे आन्सर असणार आहे 25,000. क्वेश्चन नंबर 31. Land and building is pledged by the company for borrowing rupees 1,50,000 from bank. At the time of liquidation, bank realized land and building for rupees 2,50,000. How much amount will return by bank to the company? Option A 1,50,000, B 1 lakh, C 2,50,000, D nil. ऍसेट बँकेने किती रुपयांना विकली 2.5 लाखाला विकली. त्यातून त्यांचं लोन किती आहे 1.5 लाख ते रिकव्हर त्यांचं रिसिव्ह करणार आणि मग एक्सेस रक्कम किती राहिली 1 लाख ही कंपनीला रिटर्न करणार. आन्सर असणार आहे ऑप्शन बी 1 लाख. Question number 32. At the time of liquidation, liquidator made payment of repairs bill of plant and machinery, which was not included in liability side. Repairs bill should be included in the payment of option A, debenture holders, B, preference shareholders, C, liquidation expenses, D, unsecured creditors. ह्याचा आन्सर असणार आहे unsecured creditors. Next. Question number 33. The company has issued 6% debentures of rupees 3 lakh in 2010. The balance sheet includes outstanding interest 9,000. The company repaid debentures 6 months after commencement of liquidation. The company is solvent. Find out the amount payable to debenture holders. कंपनी सॉल्व्हंट आहे म्हणजे आपण इक्विटी पर्यंत पेमेंट देऊ शकतोय. तर मग डिबेंचर इंटरेस्ट हे कधीपर्यंत पेड केलं जातं तो आधी महत्वाचा पॉइंट आहे. इथं ऑप्शन ए सांगितलाय 3,09,000, बी 3,06,000, सी 3,24,000, डी 3,18,000. कंपनी सॉल्व्हंट असेल तर पेमेंट आपण करणार कधीपर्यंतच तर रिपेमेंट डेट पर्यंत इंटरेस्ट द्यावं लागणार आपल्याला. 3 लाख अधिक 9,000 हे झालं बॅलन्स शीटच्या डेट पर्यंत 3,09,000. मग 3 लाखावरती आणखी 6 महिन्याचं आपल्याला काढावं लागणार आहे. चेक करा इथं कॅल्क्युलेशन. 3 लाख डिबेंचर्स हे बॅलन्स शीटचे 9,000 क्वेश्चन मध्ये दिलेले आणि परत त्याच्यानंतर ना 3 लाखावरती 6% काढले. ती रक्कम मिळाली 12 महिन्याची. त्यातून 6 महिन्याची रक्कम किती येते 6,000 आणि असं एकूण टोटल पेमेंट किती येणार आहे 3,18,000 आणि हेच आन्सर असणार आहे. अमाऊंट किती पेएबल असणार आहे तर डिबेंचर होल्डरला 3,18,000 ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 14. The company has issued 6% debentures of rupees 3 lakh in 2010. The balance sheet includes outstanding interest rupees 9,000. The company repaid debentures 6 months after the commencement of liquidation. The company is insolvent. Find out the amount payable to debenture holders. मगाशी होता तोच सेम क्वेश्चन आहे. कंपनी इन्सॉल्वंट असेल तर बॅलन्स शीट डेट पर्यंत म्हणजेच कमेन्समेंट डेट पर्यंतच इंटरेस्ट पेड केलं जातं. म्हणजे 3 लाख आणि हे 9,000 असे 3,09,000 पेड केले जातील. म्हणजे ऑप्शन ए. फक्त इथं एका शब्दात बदल झालाय त्यामुळे आन्सर चेंज होत आहे. क्वेश्चन नंबर 35. The company has issued 9% preference shares of rupees 2 lakh in 2005. The preference dividend was in arrears from last 2 years. The company
repaid preference shares 6 months after the commencement of liquidation. Find out the amount payable to preference shareholder. क्वेश्चन काय? कंपनी 2005 मध्ये 9% प्रेफरन्स शेअर्स विकलेले 2 लाख रुपयांचे आणि 2 वर्षापासून त्याचा डिव्हिडंड पेड केला नाहीये आणि कंपनीने प्रेफरन्स शेअर कॅपिटल रिपेड कधी केलंय? लिक्विडेशनच्या नंतर, लिक्विडेशनची प्रोसेस सुरू झाल्यानंतर 6 महिन्यांनी. प्रेफरन्स शेअर होल्डरला डिव्हिडंड आपण कधीपर्यंत देणार? तर बॅलन्स शीटच्या डेट पर्यंत, म्हणजे किती? लास्ट 2 इयर्सचा देणार फक्त आपण. इथं ऑप्शन चेक करा, डिव्हिडंड आपण किती पेड करणार आहे ते. ऑप्शन ए सांगितलं त्यांनी काय म्हटलं? फाइंड आउट द अमाउंट पेएबल टू प्रेफरन्स शेअर होल्डर, म्हणजे पूर्ण अमाउंट, कॅपिटल प्लस डिव्हिडंड. ऑप्शन ए 18,000, बी 2,36,000, सी 2,45,000, डी रक्कम किती? 36,000. चेक करा. प्रेफरन्स कॅपिटल 2 लाख प्लस आउटस्टँडिंग डिव्हिडंड 2 लाखावरती 9% काढले. 18,000 एका वर्षाचे गुणिले 2 करा, 2 वर्षाचा पाहिजे 36,000. अमाउंट पेएबल टू प्रेफरन्स शेअर होल्डर 2,36,000 हे करेक्ट आन्सर आहे, म्हणजे ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 36. आफ्टर द पेमेंट ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स कॅश बॅलन्स वॉज ₹48,400. Liquidator is entitled to commission of 10% on payment of equity shareholders. Find out amount of liquidator's remuneration. प्रेफरन्स शेअर होल्डर्सच्या पेमेंट नंतर आपल्याकडे कॅश शिल्लक आहे 48,400. लिक्विडेटरला 10% कमिशन द्यायचं. आपण जेवढं पेमेंट कोणाला देणार आहे? इक्विटी शेअर होल्डर्सला देणार, त्याच्या 10% कमिशन कोणाला द्यायचं? आपल्याला लिक्विडेटरला द्यायचं आहे. तर मग या ठिकाणी विचारलंय लिक्विडेटरचं कमिशनची रक्कम किती लिक्विडी शेअर्स वरची? ऑप्शन ए 4,840, बी 4,400, सी 44,000, डी नन ऑफ द अबाव. ह्याच्यासाठी आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आपण हे ऑप्शन्स पाठांतर करू शकत नाही. मग कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे ते इथं दिलंय. लिक्विडेटर्स रेम्युनरेशन इज इक्वल टू कॅश बॅलन्स इंटू रेट डिवायडेड बाय 100 प्लस रेट. कॅश किती शिल्लक आहे? 48,400 गुणिले 10 भागिले 100 अधिक 10 म्हणजे किती येतील बघा? 48,400 गुणिले 10 भागिले 110. आन्सर येतोय किती? 4,400. लिक्विडेटरला किती कमिशन मिळणार आहे? 4,400. आन्सर काय असणार आहे? 4,400. हाच सेम क्वेश्चन मध्ये तुम्हाला असं पण विचारलं जाऊ शकतं, फाइंड आउट द अमाउंट पेएबल टू इक्विटी शेअर होल्डर. हा क्वेश्चन सेम तोच आहे. आफ्टर द पेमेंट ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर कॅश बॅलन्स वॉज 48,400. Liquidator is entitled to commission of 10% on payment of equity shareholders. Find out amount paid to equity shareholders. Equity shareholders ला आपण किती रक्कम पेड करणार? मगाशी आपण बघितलं 48,400. पेमेंट लिक्विडेटरचं कमिशन किती आलं इथं? 4,400. ते इथं पेड करा. पेमेंट टू इक्विटी शेअरहोल्डर्स किती येणार आहे? ऑप्शन सी 44,000. म्हणजे एकच क्वेश्चन 2 पद्धतीने विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 38. The company has 4,000 equity shares of ₹100 each, ₹80 paid up. 6,000 equity shares of ₹100 each, ₹70 paid up. कंपनीकडे 200 रुपयाचे इक्विटी शेअर्स आहेत. कॅश बॅलन्स आफ्टर द पेमेंट ऑफ प्रेफरन्स शेअर होल्डर्स वॉज ₹60,000. Find out amount payable to equity 4,000 equity shares of ₹80 each. कंपनीकडे 200 रुपयाचे त्या ठिकाणी इक्विटी शेअर्स आहेत. एक 80 पेडअप आहेत आणि दुसरे 70 पेडअप आहेत. दोन्हीची फेस व्हॅल्यू 100 रुपयाचे. तर या आणि आपल्याकडे प्रेफरन्स शेअर होल्डरच्या पेमेंटच्या नंतर कॅश शिल्लक किती? 60,000. तर आपण 4,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना पेमेंट किती करणार आपण? ऑप्शन ए दिलाय 48,000, बी 60,000, सी 12,000, डी नील. हे आन्सर्स आपल्याला कॅल्क्युलेशन करूनच ठेवावे लागणार आहेत. आपण जे रेग्युलर प्रॉब्लेम बघितले त्याच्यामध्ये हे सर्व कॅल्क्युलेशन्स बघितलेले आहेत. ह्याचं कॅल्क्युलेशन कसं येईल ते चेक करा. कॅश बॅलन्स किती आहे? 60,000. पेडअप इक्विटी कॅपिटल किती येणार आहे बघा? 4,000 गुणिले 80 अधिक 6,000 शेअर्स आहेत त्याची रक्कम 70 पेडअप आहे. किती एकूण पेडअप येतात? ते 7,40,000. त्यातून कॅश बॅलन्स इक्विटी पेमेंटसाठी किती आपल्याकडे? 60,000 शिल्लक आहे, तो मायनस करा.
म्हणजे 6,80,000 हा काय झाली डिफिशियन्सी, म्हणजे आपण पेड करू शकणार नाहीये रक्कम ती. ही किती इक्विटी शेअर होल्डर साठी झाली, तर पूर्ण 4,000 आणि 6,000 असे एकूण 10,000 इक्विटी शेअर साठी झाली. मग एक डिफिशियन्सी पर शेअर किती येते? डिफिशियन्सी डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 6,80,000 भागिले 10,000 करा, किती येईल? 68 रुपीज पर शेअर. म्हणजे ही रक्कम आपण कोणालाही देऊ शकणार नाही. मग आता 4,000 इक्विटी शेअर्सला किती पेमेंट करायचं? 4,000 शेअर्स इंटू पेड अप व्हॅल्यू किती त्यांची? 80. 80तून 68 वजा करा, म्हणजे किती रुपये आपण त्यांना रिटर्न करू शकतो पर शेअर? 12. 12 गुणिले 4,000 करा, पेमेंट किती येते? 48,000. यामध्येच अजून 3 प्रश्न तयार होऊ शकतात. डिफिशियन्सी पर शेअर किती येते एक शोधा, ऑप्शन देतील तुम्हाला, किंवा 6,000 इक्विटी शेअर्स आहेत त्यांना पेमेंट किती करायचं तोही ऑप्शन देऊ शकतात. म्हणजे याच क्वेश्चन मध्ये आणखी 3 क्वेश्चन्स तयार होऊ शकतात. आणि या ठिकाणी या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे किती? 48,000. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद. आपण एक प्रयत्न केला या ठिकाणी एमसीक्यू स्वरूपात. एमसीक्यू कशा स्वरूपात असू शकतात लिक्विडेशन या टॉपिक वरती, अशाच आणखी वेगवेगळे एमसीक्यू तयार होऊ शकतात. जर का तुम्ही याचे रेग्युलर प्रॉब्लेमचे व्हिडिओ सुद्धा बघा, तुम्हाला हा टॉपिक चांगल्या पद्धतीने समजेल आणि आत्ताची होणारी एमसीक्यू परीक्षा तुम्ही चांगल्या मार्काने पास होऊ शकता. सगळ्यांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. थँक्यू. घरी राहा, सुरक्षित राहा. व्हिडिओ आवडला, म्हणजे व्हिडिओमध्ये सांगितलेलं समजलं असेल तर हा व्हिडिओ इतर मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.